त्याच्याकडे कुणीही दखल देत नाही। तर कात्रजचा विकास आराखडा जसा आहे तुम्ही बनवलेला तुमच्या स्वप्नातलं कात्रज ते अस्तित्वात आणूया आणि म्हणून शिंदे साहेबांनी आम्हाला 252 कोटी रुपये निधी दिला। 25 वर्षामध्ये कात्रजचे प्रश्न सुटलेले नाहीत। रस्ता, ड्रेनेज, लाईट, पाण्यासाठी आपण एवढा खटाटोप केला। निवडणुकीसंदर्भात बोलायचं झालं तर आज निवडणूक आहे, पण आम्ही गेली 3-4 वर्ष कात्रजमध्ये जी काय आंदोलनं केली, उपोषणं केली, ती उपोषणं आंदोलनं करण्यामागचं कारण एकच की कात्रजचा आणि कात्रजच्या सर्व भागाचा म्हणजे आमच्या कात्रज मध्ये असणाऱ्या 4 वाड्या, गुजर निंबाळकर वाडी असेल, मांगडेवाडी असेल, भिलरवाडी असेल आणि आता प्रभाग पाहिला तर आंबेगाव खुर्द असेल, आंबेगाव बुद्रुक असेल, जांभळवाडी कोळवाडी असेल, बालाजीनगर असेल, दत्तनगर असेल, आंबेगाव पठारा असेल, ह्या सगळ्या भागाचा सर्वांगीण एकात्मक विकास आराखडा म्हणजे जो काय विकास आराखडा जो आम्हाला पाहिजे तो विकास आराखडा मी शिंदे साहेबांना सांगितल्यानंतर ते म्हणले तुझ्या कात्रजचा विकास आराखडा आपण नव्याने म्हणजे ज्यावेळेस सर्व गावं समाविष्ट झाले तर पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये एकत्रित विकास आराखडा करण्याची आपल्याला संधी आहे आणि त्या विकास आराखडा आपल्या नगर विकास खात्याकडेच येतो आणि त्यामध्ये आपण चांगली एक उपाययोजना राबवून एक कात्रजचं मॉडेल बनवू आणि पूर्ण महाराष्ट्रात जे काय कात्रजचा विकास आराखड्याबाबत किंवा कात्रजच्या विकासावरती नकारात्मक चर्चा होती आणि त्याच्याकडे कुणीही दखल देत नाही। तर कात्रजचा विकास आराखडा जसा आहे तुम्ही बनवलेला तुमच्या स्वप्नातलं कात्रज ते अस्तित्वात आणूया आणि म्हणून शिंदे साहेबांनी आम्हाला 252 कोटी रुपये निधी दिला। 159 कोटी रुपये ड्रेनेजसाठी दिले, 58 कोटी तलावाच्या सुशोभीकरणासाठी दिले आणि 35 कोटी रुपये नळ पाणी योजनेसाठी 10 कोटी रुपये आणि 25 कोटी रस्त्यासाठी असा या 35 कोटीचा बी GR काढला। आणि शिंदे साहेबांनी ज्यावेळेस कात्रजला जाहीर सभेमध्ये कात्रजच्या विकास आराखड्यावरती जे आश्वासन नाही दिलं तर आश्वासित केलं आणि कात्रजच्या विकास आराखड्यावरती सहीसुद्धा करून गेले की मी हे पूर्ण करणारच ह्याची हमीच एक प्रकारे आम्हाला दिली। त्याबद्दल आम्ही शिंदे साहेबांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत, कारण असा नेता महाराष्ट्रामध्ये पाहिलेला नाही। आमच्या कात्रजमध्ये आत्ता सगळ्या नेत्यांच्या सभा आहेत म्हणजे महाराष्ट्राचे प्रमुख नेते ते कात्रजला येऊन रोज सभा ठोकतात, पण कात्रजसाठी कोणी काही दिलं नाही आणि शिंदे साहेब पहिल्यांदा आले आणि पहिल्यांदा 252 कोटी रुपये देऊन गेले। म्हणजे उद्याच्याला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 38 मधले जे उमेदवार आहेत ते निवडून गेल्यानंतर आम्हाला जो आत्तापर्यंत निधी मिळाला आहे त्यापेक्षा किती अधिक पटीचा निधी मिळेल ह्याचीच आम्हाला गॅरंटी आहे। मतदारांना एकच आवाहन करेन, तुम्ही 25 वर्ष ज्यांच्या हाती सत्ता दिली 1997 साली आपल्या ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेमध्ये कात्रजगाव विलीन झालं, पण विलीन झाल्यानंतर जे आत्ताच्या ग्रामपंचायतीची परिस्थिती आहे तीच कात्रजची परिस्थिती आहे, वेगळं काही नाही। जर 25 वर्षामध्ये कात्रजचे प्रश्न सुटलेले नाहीत, रस्ता, ड्रेनेज, लाईट, पाण्यासाठी आपण एवढा खटाटोप केला, आंदोलन केली, उपोषण केली आणि आज जर का तुम्हाला कात्रजच्या परिस्थितीकडे पाहिले तर उद्या बी तुमची परिस्थिती हीच असेल। म्हणून आव्हान एकच करतो मतदारांना की तुम्हाला जर का स्वतःचा विकास हवा असेल, आपल्या कात्रज भागातील प्रत्येक गावाचा विकास हवा असेल तर ह्या 5ही उमेदवाराला म्हणजे त्यामध्ये स्वराज बाबर असेल, अनिल कोंडरे असेल, संध्याताई बर्गे असतील, वनिताताई जांभळे असतील आणि प्राजक्ता लिपाने असतील, ह्या सर्वांना 5ही उमेदवारांना धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबून ह्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, कारण उद्याचं कात्रज हे आपलं सुंदर कात्रज असलं पाहिजे आणि या सुंदर कात्रजमध्ये ही सर्व जनता आनंदाने राहते आणि अजून आनंदी राहण्यासाठी शिंदे साहेबांनी जो काय आपल्याला ताकद दिली, सपोर्ट केला, त्यासाठी आपण मतदान केलं। इतरांना बी तुम्ही संधी दिलीच, पण शिवसेनेला संधी दिली तर मला वाटतं एक वेगळापणा इथं नक्कीच तुम्हाला दिसून येईल। विश्वास ठेवा आणि या 5ही नवीन उमेदवारांना, नवीन तरुणांना संधी द्या हीच विनंती करणार।